महाराजांच्या संबंधानं मी बोलणार आहे, त्यामुळे इथं तुकोबारायांच्या शब्दाचा आधार घेऊन बोलणं मला भाग आहे। संतांचं वर्णन करणं हे शब्दाच्या कक्षेच्या पलीकडचं असतं। तुकोबाराय बोलतात त्या पद्धतीनं शाब्दिकाचं काम तिथं नसतं। संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे, असा शब्द पंडित जरी असला तरी तो संतांचं वर्णन करण्याच्या बाबतीमध्ये मात्र फारच अल्पज्ञ ठरत असतो। त्यामुळे आपल्याला संतांचं वर्णन करण्याची इच्छा असते आणि अंतःकरणामध्ये तेवढा विचार येत नाही, बुद्धीमध्ये तेवढा विचार येत नाही, तेवढं शब्द पांडित्य अथवा भाषेवरचं प्रभुत्व जर आपल्याजवळ नसेल तर संतांचं वर्णन करण्यासाठी सोपा उपाय एकच असतो, संतांचेच अभंग घ्यायचे आणि त्यांचंच वर्णन करायचं, म्हणजे आपल्याला त्याचा त्रास होत नसतो। आपला वेडेपणा, आपलं अज्ञानीपण हे त्या शब्दाच्या मागे लपून जातं। मला वर्णन करायचंय भक्ताचं, मला वर्णन करायचंय संतांचं, मला वर्णन करायचंय वैकुंठवासी गुरुवर्य महाराजांचं, पण तेवढं वर्णन करावं। अहो, लोक आम्हाला भेटतात महाराज, कीर्तन झाल्यावर आमच्या कीर्तनाचं प्रवचनाचं कौतुक करतात आणि असं सांगतात की महाराज किती छान बोलता आपण। असं वाटतं की रात्रभर ऐकतच बसावं, म्हणजे रात्रभर आम्ही मरावंच, रात्रभर तुमचं बोलणं आम्ही ऐकत राहावं, संपूच नाही असं वाटतं। किती छान बोलता, किती छान शब्द वापरता, असं बोलणारे अनेक लोक भेटतात। एरवी कीर्तन करताना, व्याख्यान करताना, एखाद्या विषयावर बोलताना आम्ही शब्दप्रभू जरी ठरत असलो तरी काही ठिकाणं अशी असतात की तिथं जाऊन बोलताना, त्या व्यक्तिमत्वाच्या संबंधानं बोलताना आमच्यासारखा शब्द दरिद्री या जगतामध्ये दुसरा कोणी सापडणार नाही। आणि अशी जी स्थानं असतात तिथं शब्दानं जर वर्णन करता येत नसेल तर सरळ एक काम करा, तुकोबारायांचे शब्द उधार घ्या, ज्ञानोबारायांचे शब्द ज्ञानेश्वरीमधून काढून घ्या आणि संतांकडे लावून टाका। हा सगळ्यात प्रशस्त मार्ग आहे। आणि त्या तुकोबारायांच्या शब्दाच्या आधारानं, महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज मी इथं महाराजांच्या सेवेकरता म्हणून आपल्या सन्मुख उभा आहे। आज दत्त जयंती आहे। भगवान दत्तात्रयांचं चिंतन करताना दोन रूपानं ते केलं जातं। भगवान दत्तात्रय हे परमात्मा म्हणूनही अवताराला आले आणि भगवान दत्तात्रयाने आपल्या जीवनामध्ये जो परमार्थ केला त्या परमार्थामध्ये त्यांनी आपलं जीवन भक्त रूपानं सुद्धा जगताच्या समोर मांडलं। आपल्या संस्कृतीमध्ये दोन व्यक्तिमत्व अशी आहेत की त्यांचं देवत्व आणि त्यांचं संतत्व हे दोन्ही एकाच वेळेला एकाच व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी अबाधितपणाने राहिलेलं आहे। त्याच्यात एक आहेत दत्त महाप्रभू आणि दुसरे आहेत मारुतीराय। मारुतीरायांना देव म्हणायचं का संत म्हणायचं? रामचंद्र प्रभूंचे भक्त होते म्हणून भक्तही संतही म्हणता येतं आणि मारुतीरायांना आपण परमात्माही म्हणतो। तसं दत्त महाप्रभूंना आपल्याला परमात्माही म्हणता येतं आणि त्याच दत्त महाप्रभूंनी भागवतामध्ये एकादश स्कंधात केलेल्या उपदेशानुसार ज्या 24 गुरूंचा विचार आपल्या समोर ठेवला तिथं 24 गुरु करणारे हे भक्तही म्हणवले जाऊ शकतात, नाही का? आणि म्हणून सकाळी त्यांच्या अवताराचं जे कीर्तन झालं ते देव म्हणून झालं, आत्ता त्यांचं जे कीर्तन मी करतोय ते भक्त म्हणून करतो आहे। विठ्ठला 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 प्रस्तुत अभंगामधून तुकोबारायांनी भक्ताचं वर्णन केलंय। संत हे वर्णनाचा विषय ठरतात, परमात्मा हा वर्णनाचा विषय ठरतो। या जगतामध्ये वर्णन करावीत तर दोघांची करावीत, एकतर देवाचं करावं नाहीतर भक्ताचं संताचं करावं। तिसऱ्याचं वर्णन करून फार उपयोग होत नाही। जरा स्पष्ट बोलतो, निवडणुका होऊन गेल्या आहेत, जरा स्पष्ट बोलतो ऐका। कुणाची तरी वर्णन करून प्रापंचिक लाभ प्राप्त करून घेण्यापेक्षा परमात्म्याचं आणि संतांचं वर्णन करून आपलं आध्यात्मिक जीवनाचं उन्नयन साधून घेणं, ज्ञानोबाराय तुकोबारायांचा भक्त म्हणून घेण्याचा लाभ पदरामध्ये पडणं आणि भगवत स्वरूपाला प्राप्त होऊन जीवनमुक्त होऊन जाणं आणि तरीही जगत कल्याणाकरता तळमळ करत शिल्लक राहणं, याच्यासारखी मानवी जीवनाची कृतार्थता आपल्याला जगतामध्ये दुसरीकडे दिसणार नाही।
आणि म्हणून वर्णन कुणाचं करावं तर ते देवाचं आणि संतांचं करावं, इतरांचं करू नये. कुणाचं स्तवून या नरा केला आयुष्याचा मातेरा, तुकोबाराय बोलतात. न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान. तुकाराम महाराज स्तवनाचे काही दोष आपल्या समोर मांडतात. मला त्यामध्ये फारसं अडकायचं नाही. अगदी धावता विचार मी आपल्या समोर ठेवतो, बाकीचा सगळा विचार सोडून द्या. कमीत कमी 3 गोष्टी दिसाव्यात तर तो वर्णनाचा विषय असावा. ज्याचं वर्णन करायचंय त्याच्या ठिकाणी 3 गोष्टी दिसल्या पाहिजे. काय दिसलं पाहिजे? एक तर तो अलौकिक असावा, दुसरं तो अपूर्व असावा, आणि तिसरं तो अद्वितीय असावा, तर तो वर्णनाचा विषय ठरतो. अगदी धावता विचार सांगतो, उदाहरणाने सांगतो, प्रमाणानं सांगतो. या 3 गोष्टींच्या सिद्धी करता मला एकच अभंग उपयोगाला येणार आहे. तेवढाच विचार सांगतो, अधिक विस्तार करत नाही. कुणाचं वर्णन करावं? अरे कोणीतरी कुणाचं तरी वर्णन करतं, त्या वर्णनामध्ये खरे खोटेपणा किती याचा तपास कधी कुणी केलाय म्हणून? असं काही नसतं. आमचे आजोबा असं सांगायचे, वर्णनामध्ये बहुतांश वेळेला ना खोटेपणाचाच भाग जास्त असतो. खोटेपणाच जास्त, वर्णनामध्ये खरेपणा फार कमी. हो, त्या वेदांत शास्त्राच्या दृष्टीने त्याचा विचार कसा करता येतो, काय करता येतो हे सोडून द्या. विरोधे गुणवादस्यात अनुवादो अवधारिते भूतार्थवादस्तद्धानात अर्थवादस्त्रिधा स्मृतः, असा अर्थवादाचा विचार त्या संबंधानं बोलून दाखवलाय वेदांतानी. पण मला आत्ता त्याच्यात अडकायचं नाही. रात्री उशीर झाल्यानंतर वेदांत सांगू नये या मताचा आहे महाराज मी. हो, मी स्पष्ट, आणि त्याच्यातही पंक्ती व्हायच्या आहेत अजून, तेव्हा तो वेदांत सांगूच नाही. मी सरळ सांगतो, मी आपल्याला रात्री उशिराने वेदांत सांगू नये. रात्रीचा वेदांत ज्ञानापेक्षा झोपेला कारण ठरत असतो. उगी मी काही तुम्हाला झोप लावायला आलो नाही, काही नाही. मला थोडं बोलायचं आहे महाराजांच्या संबंधानं, भक्ताच्या संबंधानं बोलायचंय, तेवढं बोलतो. ऐका, कोणाचीही स्तुती जेव्हा जीव करतो तेव्हा त्याच्यामध्ये अर्थवादाचा, खोटेपणाचा भाव जास्त असतो. आमचे आजोबा असं सांगायचे की सासू जावयाची स्तुती करते, त्याच्यात खरं किती आणि खोटं किती? सासू जावयाचं वर्णन करते, खरं किती आणि खोटं किती? एक सासू मला भेटली, तिने सांगितलं, महाराज आमचा जावई ना एकदम सज्जन माणूस, त्याच्यातला माणूस आहे, एवढं सोडलं तर काय खरं होतं? काय खरं आहे मला सांगा? याला अर्थ नसतो. असं वर्णन करावं, वर्णन त्याचं करावं. अगदी सरळ बोलतो, वर्णन त्याचं करावं की ज्याचं वर्णन कसंही केलं तरी ती अतिशयोक्ती होऊ नये. ऐका, वर्णन कसंही झालं तरी त्याची अतिशयोक्ती होऊ नये, त्याचं वर्णन करा. वर्णन कुणाचं करावं? त्याच्या ठिकाणी 3 गोष्टी असल्या पाहिजे. तो अलौकिक असावा, तो अपूर्व असावा, आणि तो अद्वितीय असावा. आता अलौकिकता, अपूर्वता, अद्वितीयता ही व्यक्तिमत्व आणि कार्यकर्तृत्व या दोन्ही भूमिकेतून विचारात घेता येतं. पण मी 2 भूमिका आत्ता आपल्यासमोर बोलून विस्तार करत नाही. चिंतनाचा विषय, विस्ताराचा विषय आत्ता मी तो करत नाही, धावतं सांगून जातो. काय आहे? कुणाचं वर्णन करावं? तो अलौकिक असावा. अलौकिक असावा म्हणजे लौकिकात दिसावा पण लौकिकातला नसावा. दिसायला तुमच्या माझ्यासारखाच पण तो या लोकातला नसावा. मला सांगा, ज्ञानोबाराय तुकोबाराय अवताराला आले त्यावेळेला ज्ञानोबाराय काय इथं 3रा डोळा घेऊन आले होते का? तुकोबाराय अवताराला येताना काय 4 हात घेऊन आले होते का? काय होतं काय त्यांच्याकडे? अलौकिक असं दिसायला काय होतं सांगा ना ज्ञानोबारायांकडे? काही नव्हतं. अलौकिकता दिसण्यात नव्हती म्हणून तर लोकांनी वाळीत टाकलं ना, म्हणून तर लोकांनी तुकोबारायांना त्रास दिला ना. किती लोकांनी ओळखलं सांगा ना ज्ञानोबारायन? फार लोकांनी ओळखलं नाही महाराज ज्ञानोबारायन. का ओळखलं नाही? दिसायला अलौकिक नव्हते म्हणून. दिसायला तुमच्या माझ्यासारखेच होते पण संत नवती जगा, माणसाच्या सारखे. संत माणसासारखे नसतात. समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा, माणसाच्या सारखे. संत माणसासारखे नसतात. दिसायला माणूस म्हणून दिसतात. तुकोबाराय दिसायला माणूस म्हणूनच दिसले म्हणून तर उकळतं पाणी अंगावर पडलं हो. ज्ञानोबाराय दिसायला माणूस म्हणून दिसले म्हणून तर लोकांनी त्यांना शिव्या दिल्या, म्हणून तर लोकांनी त्यांना मार दिला, म्हणून तर लोकांनी त्या काळामध्ये त्यांच्यावर वाळ टाकली. आज ज्ञानोबारायांचं वैभव वेगळं आहे. त्या काळामध्ये ज्ञानोबारायांनी काय सोसलं असेल?
अहो ज्ञानोबारायांचं चरित्र वाचून डोळ्याला पाणी आलं नाही असा माणूस नाही महाराज.